चालत आहे प्युअर आयरन वरती बनलेले JSW निओ स्टील बार पासून त्याची एक समान गुणवत्ता त्याला लागलेली आज प्युअर नमस्कार मंडळी, मी आहे आदर. तर आज आम्ही आलेलो आहोत नाशिकला. भाव आहे सोबत नाशिकला त्र्यंबकेश्वर दर्शनाला जाणार आहे आणि आजूबाजूला पण खूप दर्शन करणार आहोत. मंदिर वगैरे असतील कुठं जायचं पाहूया. चला आता आम्ही बस स्टॉपला आलेलो आहेत. इथून या ठिकाणाहून बस वगैरे लागतात त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी. त्र्यंबकेश्वरला कोणती बस जाते आणि आता इकडे येऊन आम्ही इथं आम्हाला विचारायचं आहे की त्र्यंबकेश्वरला कोणती बस जाणार आहे. आम्ही कंडक्टरशी संपर्क करू. या बस मध्ये आम्ही निघालेलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. त्र्यंबकेश्वर मंदिर अशा इकडे सिटी बस असतात आणि सिटी बसमधून आपण नाशिक स्टेशनपासून रेल्वे स्टेशनपासून त्र्यंबकेश्वर मंदिरात जाण्यासाठी बसमधून उतरून आता आम्ही चाललो आहे फ्रेश होण्यासाठी. अंघोळ वगैरे करणार त्यानंतर दर्शनाला निघणार आहोत सगळे. बघा दोघे जण इथे पुढे. आता फ्रेश होऊन आम्ही निघालोय त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी मंदिरामध्ये. आणि आता वाजलेले 11:30 वाजलेले आहेत आता. भाऊ इथं कोण आहे का राहायला? आता त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाणार आहेत आम्ही. बघू खूप वाजलेले आहेत आणि किती कोणती कोणती मंदिरे फिरायला भेटतात ते पण पाहूया आपण. बघणार आहोत. आता त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरात पोचलेलो आहेत आणि हे सगळे दुकानं इथं आहेत. दुकानं आणि हे पूजा पाठ सामान वगैरे घेऊ शकतो आपण इथं. हा पहिला कक्ष. पहिल्या कक्षाची एंट्री पूर्ण करून आम्ही आता निघालोय ह्या पुढच्या कक्षामध्ये. हा दुसरा हॉल आहे. दुसरा हॉलमध्ये असा इकडून जाऊन 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 असे गोल गोल फिरून मग ह्या तिसऱ्या हॉलमध्ये येतात आणि तिकडे चौथा हॉल आहे. अजून दर्शन टाइम लागणार आहे दर्शनाला. आता भाऊ हर हर महादेव, हर हर महादेव. लाईन खूप झालेली आहे. म्हणजे आता 3 तास होऊन गेले आहेत पूर्ण लाईनीत लागून. आणि आता फायनल आता दर्शन करण्याची वेळ आलेली आहे. फायनली 3 तासानंतर लाईनीत राहून आता दर्शनाला आम्ही जाणार आहोत. थोडंच बाकी राहिलं आता. एवढेच फक्त एवढी फक्त लाईन बाकी आहे. ज्या ओरडत आहेत तेव्हा जी लाईन चालू होते पुढे चालायला ते यांच्याच मुलं आता 3 हॉल पूर्ण झालेले आहेत. 3 हॉल म्हणजे एवढी जे आता गर्दी आहे ती सोमवार भेटलेला आहे त्यामुळे गर्दी झालेली आहे. आता सध्या 3 तास पूर्ण होऊन गेलेले. 3 तास झालेले पाहिजे आता दर्शन होणार आहे. ते आता हे तर फायनल एकदम शेवटचा हॉल आहे. सकाळी
11 वाजल्यापासून लाईनीमध्ये उभे होतो आणि खूप वेळ लागला. खूप वेळ लागून 3 ते 4 तास 3.5-4 तास त्याच लाईनीमध्ये लागून त्यानंतर आमचं दर्शन झालं. दर्शन पण खूप मस्त झालं आणि भारी झाले. प्लस देवाची पालखी पण भेटली. त्र्यंबकेश्वर महाराजांची पालखी पण आम्हाला भेटलेली आहे. भेटली ना बाबू? मजा आली. दीपावलीची पालखी पण भेटलेली आम्हाला. भारी वाटलं. नशीब ते की आम्हाला पालखी पण भेटली. आणि आता वाजलेले 4 वाजले. ती जी पालखी फिरते ती पालखीचे दर्शन घेतलं. त्र्यंबकेश्वर स्थान ब्रह्म विष्णू महेश यांचे आहे. या स्थानावर या भूमीवर राम भगवान सीता माता हे होय आले आहे. आता पुढं आम्ही तुम्हाला दाखवतो पुष्पवंत तलाव. आता आम्ही निघालो आहे पुष्पवंत तलाव. काय म्हणतो कुठला तलाव आवडा? पुष्पवंत तलाव. आता तिकडे जाऊ आणि तुम्हाला मी तर पहिल्यांदा आलेलो आहे. हा 2-3दा येऊन गेलेला आहे. दादा मी पण फर्स्ट टाइम आहे. हा पण पहिल्यांदा झालो. फर्स्ट टाइम. गोड मुळ्यासारखं लागतं. मुळा कसं असतं? चला श्री रामकंदमूल. रामकंदमूल हा बघतोय कसं लागतंय. चांगलं आहे. गोड पण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खायला भेटतं. लागतं कसं आहे. ओला नारळ असतो ना, ओला नारळ पाणी पाणी रे नारळ असतो त्याच्यासारखं लागतंय. गोड आहे. राम कंदमूल कसं गोड आहे हो ना? पहिल्यांदा खाल्लास तू? सांगितल्याप्रमाणे म्हणजे ट्राय केलंच पाहिजे. नाही श्रीरामाने वनवासा दरम्यान खाल्लेले होते. तिकडे आहे तो समोरचा आहे तो पूर्ण ब्रह्मगिरी पर्वत आहे. हरे भगवंते जे मातस सबुकमदि पिताश्री हो जाने तपमांधिरे जगमानुमितुलंकरी हो रसन्नमो विजातिष्ठान्धर्मीरो राधरीरो मौलुं परमोहि प्रगले पावन करिरो दासे करिरो त्यांना आंघोळीला जे स्थान दिलं होतं तिथं आम्ही दर्शन घेतलं. त्या स्थानावरती आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि त्यांचे जे स्नान झाले त्या स्नानचं पाणी आमच्या शरीरावर म्हणजे आम्ही होय त्याच्यात आंघोळ केली. ज्याच्यात देवाने आंघोळ केली होती त्याच्यात खूप भारी वाटलं नव्हतं की एवढं सगळं भेटेल आम्हाला, की आरती भेटेल, पालखी मिळेल असं काय वाटलं नव्हतं. पण की नशीब होतं म्हणून चला बाई झालं. बरं वाटलं. दर्शन पण एक नंबर. आणि मंदिरात दर्शन पण एकदम भारी झालं. बरं एकदम भारी वाटलं. लालबागचा राजा माझा बसला नटून थाटात. या त्र्यंबकेश्वर बाजार मार्केट भरलेलं आहे. आता
आम्ही नाशिक मानकापूर. त्र्यंबकेश्वर मंदिर आता तिकडून निघून परत ते तिकडून निघून आता आम्ही निघालेलो आहोत. परत रूमवरती निघालो आहे. आता रूमवरती जाऊन गंगा आरती होते का नाही ते पण बघायचं आहे. प्रयत्न तर खूप करणार आहे की गंगा आरती आम्हाला भेटायला पाहिजे. आता इथून आम्ही तर गंगा आरतीसाठी निघणार. आपल्या रूममध्ये रूमवर जाणार, फटाफट चेंजिंग वगैरे करणार, फ्रेश वगैरे होणार आणि लगेच आम्ही गंगा आरतीला. बघा गंगा आरती कुठे होणार आहे? पंचवटी. पंचवटीला गंगा आरती होणार आहे. गोदावरी पंचवटी वरती गंगा आरती होणार आहे. तर आपण बघूया. प्रयत्न तर खूप चालतील की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. बरोबर बावडा काय बोलतो? तुझं प्लॅनिंग काय होतं बावडा? काय बोलतोस? आता आपण जाऊ तिथून पंचवटी, गोदावरी नदीची आरती करू. गंगा आरती होते त्याचे दर्शन घेऊ. तिथून मग आम्ही कदाचित मुंबईला जाऊ. मुंबई कसं प्लॅनिंग होतं आहे बघू. मॉर्निंगला उद्या मॉर्निंग मुंबई फिरून नंतर आम्ही गुजरातकडे जाणार आहे. आम्ही रिटर्न तिथं राहतो तिकडे बडोद्याला. एवढा आता हल्लीला प्रवास करतोय आम्ही 2 दिवसाच्या सुट्टीमध्ये. अजून दोन दिवस झालेला तिघांपैकी कोणीच झोपलेलं नाही आहे. ना हा झोपलेला आहे, ना मी झोपलेला, ना हा झोपलेला आहे. लोकल प्रवास केलेला आहे, जनरल डब्यामधून प्रवास केलेला आहे. होऊन गेले 36 तासामधून अजूनपर्यंत झोपता अजून भेटले नाही. पुढे आता माहीत नाही. बिलकुल झोप नाही भेटलेली आहे. बघू फक्त ना फक्त त्र्यंबकेश्वर आम्हाला होतं, बाकी काय कायच नाही करत होतं. फक्त त्र्यंबकेश्वर महाराजांचं दर्शन करायचं होतं आणि ते मस्त झालेलं आहे. दर्शन भारी झालेलं आहे. सर्व भेटलेलं आहे. आरती भेटली, पालखी भेटली, दर्शन पण भेटले. काय बोलतो बाबू? एक नंबर बरं वाटलं? मजा आली. कसं सर्व वाटलं? असं जे काय म्हणजे आता जे दमत आलोय काय आम्हाला पडापडी झोप झाली नव्हती, होती. पडापडी करत आलोय जनरल मध्ये एकामेकांच्या त्याची डोक्यावर गाडी पाय ठेवून सुटून गेली आलेलो. होती तरी आम्ही त्यानंतर पण असं म्हणजे दर्शन भेटत होतं म्हणजे भरपूर आहे ते. इनफ आहे म्हणजे एकदम. एवढं सगळं भेटून जरा म्हणजे स्फूर्ती वाटते अंगामध्ये. हा. थकलेलं वाटत नाहीये का? कारण की त्याचं पाहिजे सगळं आम्हाला दर्शन भेटलेलं आहे. चला देवाचं दर्शन घ्यायचं तर लांबून दर्शन करू. ब्रह्मगिरी पर्वत सर्व मिस करतात की ब्रह्मगिरी पर्वतला जायचं होतं, ब्रह्मगिरी पर्वतला जायचं होतं, पण ब्रह्मगिरी पर्वत काय नाही झालेला आहे आमचा. नेक्स्ट टाइम स्पेशल ब्रह्मगिरी पर्वतसाठी आम्ही परत येणार आहेत. ब्रह्मगिरी पर्वत नाशिकला येऊन त्र्यंबकेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन लगेच ब्रह्मगिरी पर्वत असं प्लॅनिंग करणार आहे. मी पहिल्यांदाच आलो होतो, पण काय माहिती नाही टायमिंग वगैरे कशी आहे ती. तर ठीक आहे, तर समजलंय कसं करायचं कसं नाही. गोदावरी गंगा नदीवरती आलेलो आहोत आणि आता आम्ही तिकडे महादेवांचा अभिषेक होतोय त्या ठिकाणी. आणि आम्ही तिकडून आता दर्शन घेऊन आलेलो आहेत आणि हे जे दिवे सोडत आहेत ते दिवे पण सोडलेले आहेत आम्ही. आणि आता इथून गोदावरी गंगा आरतीपासून आता आम्ही चाललो आहे परत दुसऱ्या ठिकाणी. एक मित्र भेटायला येणार आहे, तर त्याला भेटूनच आम्ही जाणार आहोत पुढे. तर बघूया आपण कसं काय आहे ते. असा विचार आहे की थांबायचं का घरी जायचं. गोदावरी गंगा नदी पण भेटली, दर्शन करायला भेटलं, बरं वाटलं, छान वाटलं. कमी वेळामध्ये खूप काही आम्हाला दर्शन करण्यासाठी खूप भेटलं. हे नाशिकचे उपाध्यक्ष आहेत. आता आम्ही गोदावरी नदीवरून निघून एक मित्र येतो नाशिकलाच राहतो तो, त्याला आम्ही भेटणार आहोत आता. ते भेटून झाल्याच्या नंतर पुढचं प्लॅनिंग अजून बघायचं आहे, कुठे जायचं आहे
दुसऱ्या ठिकाणी दर्शनासाठी ते घरी जायचं आहे, ते पण बघणार आहोत आम्ही. आम्हाला खूप लोक आग्रह करतात, मुंबईवाल्यांसाठी कॉल आलाय. मुंबईला जायचं आहे, घरी जायचं आहे, तर अजून एक दिवस थांबायचं आहे. अजून तर असं वाटतं की अजून एक दिवस थांबू, अजून खूप तिकडे मंदिरं वगैरे आहेत, तिथे दर्शन वगैरे घेऊ. पण जरा आम्हाला पुढेचे पण नाशिकचा काय बोलतो, बरं आहे काय? हा नाशिकचा हा मित्र भेटलेला आहे, आता तुम्ही फिरलेला आहे. जाण्याला नका, माझ्या मित्र हा तू कुठं राहतोयस? चल आपलं काय बोलला, गोदावरी नदी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत ते, काही घाबरायची गरज नाही, तुम्ही जाऊ द्या. 4 जण बा तू काढून काय द्या, ते लफडे नको मारू.